नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. टाईम होते 7:34 आणि दिवसाची पहिली ट्रिप झाली आहे कंप्लीट. आपल्या एरियामधून इथे कामोठे MGMमध्ये ड्रॉप होतं. फेअर किती दिला असेल? 222 रुपये फेअर भेटला. उल्हासनगर नाही जायचं. उल्हासनगरला उबर गोचं ऑप्शन मी बंद करून ठेवलं, तरी उबर गोच्या ट्रिपा येतात. आणि आपलं ओलाचा जो पास आहे तो संपलेला आहे. तर आता मी उबर आणि रॅपिडोचा वापर करून आज बघेन. जर मला वाटलं की मला ओलाची गरज आहे तर मग ओलाचा पास पण घेईल. माझा काही भरोसा नाही आहे. 4 किलोमीटरचे म्हणजे पिकअप अँड ड्रॉप 4 किलोमीटरमध्ये 222 रुपये भेटले. त्याही 100 रुपयाची ट्रिप हे ॲड केली होती, त्यांना कॅब भेटत नव्हती म्हणून. सही आहे. लवकर लॉग इन करायचा काहीतरी फायदा झाला. आणि गाडीमध्ये CNG टाकला नाही आहे, जो आहे तोच आहे कालचाच. तर 100 किलोमीटर गाडी आरामात जाऊ शकते, म्हणून मी टाकला नाही आहे. कसं आहे की मी टाकणार होतो, पण तो कमी प्रेशरवाला जो गॅस आहे ना तो जाऊ दे. हे बघा, ही वाली जी ट्रिप आहे ना, ही मला माहिती आहे आपल्याच एरियामधून आहे. ते नेहमी कस्टमर बुक करतात. एकदम म्हणजे बोलतात ना की वेरी चालाक. कसं माहिती आहे का, 8च्या नंतर बुक केलं ना तर त्यांचा फेअर जो 600 रुपयाचा फेअर दाखवतोय ना, तो डायरेक्ट 750-800 रुपये होतो 8च्या नंतरचं बुक केली तर. ते कधीच 8च्या नंतर बुक नाही करत कॅब. ते 6:45-7 जास्तीत जास्त लेट झाली तरी 7:50च्या आसपास ते बुक करतात. असं आहे. कस्टमर लोक पण लावतात. आता प्रत्येकजण पैसे सेव्ह करायच्या पाठीमागे आहे, आणि चांगलं पण आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा व्ह्यू आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा कन्सेप्ट आहे. आता मी जातो कामोठ्यामध्ये. तिथून आपल्याला हमखास एक ट्रिप लागेल. आयला हे बरं आहे, जेव्हा कळंबोलीमध्ये असतो तेव्हा कधी कधी कामोठ्याचे पिकअप लागतात, आणि जेव्हा कामोठ्यामध्ये असतो तेव्हा कळंबोलीचे पिकअप लागतात. भावानो, ट्रिप झाली कंप्लीट. 808 रुपये भेटले. आणि लगेच मग एक T2ची ट्रिप भेटली आहे. मी T2ची ट्रिप का ॲक्सेप्ट केली? फेअर चांगला देतो आहे आणि टाईम पण कमी लागतो आहे, म्हणून मी T2ची ट्रिप ॲक्सेप्ट केली आहे. 1.7 किलोमीटरचा पिकअप होतं. आता डिस्टन्स ट्रॅव्हल करता करता 1.3 किलोमीटर झालं. शेवटची ट्रिप झाली कंप्लीट. कस्टमरकडनं 702 रुपीज घेतले, पण मला दिले 807.88. आणि आता T2ची ट्रिप भेटली आहे छोटीशी. 13 किलोमीटरचे 400 रुपये देतो आहे, म्हणून मी ती ट्रिप ॲक्सेप्ट केली आहे. वेलकम टू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2. आता मी ऑफलाईन जातो आणि अंधेरीच्या खाली म्हणजे अंधेरीमध्ये पोचतो आणि तिथे मी लॉग इन करतो. कारण आता आपल्याला आहे ना हे पार्किंगमध्ये काही जायचं नाही आहे. तर त्या हिशोबाप्रमाणे बंदच करावं लागेल, नाहीतर ते फुकटचं. आता बघा, मी लाईनमध्ये लागलो. इथे बघा लिहून येते 46 to 50 प्रीमियर कार्स पार्किंगमध्ये ऑलरेडी आहेत. अंधेरीमध्ये आहे. ट्रिप काय लागत नाही. ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण चालू आहेत, बट तिन्ही पण काय ट्रिप लागत नाही आहेत. सो काय केलं पाहिजे, थोडा अजून पुढे जाऊन बघतो. पण अजून पुढे किती जाणार, तर तो सर्च संपतच चाललाय. मी ते ना एरिया प्रेफरन्स टाकलाय. याला पण चालूच करतो उबर गो. भावानो, सध्या मी आता आहे अंधेरीमध्ये. ह्याच्या आधी ना मी घाटकोपरची ट्रिप ॲक्सेप्ट केली होती, पण ती ईस्ट होती का वेस्ट होती माहिती नाही. आणि कस्टमरला चिवचिव करायला लागला, लवकर ये, हा ब्रिज कुठल्या ब्रिज तुम्ही हे मिस केला, असा तसा.
ही ट्रिप मारली कॅन्सल. ती ट्रिप कॅन्सल केल्यानंतर लगेच मग आपल्याला विक्रोळीची लागली. विक्रोळी वेस्ट आहे ही. तर मग ही ट्रिप ॲक्सेप्ट केली. आता मी चाललो कस्टमरला पिकअप करायला. 2 किलोमीटरचं पिकअप होतं, 10 मिनटं लागले पोचायला. अजूनपर्यंत पोचलो नाही आहे, ऑन द वेच आहे. तर तेच आहेत की घाटकोपर मी तसं पण मला जायला आवडत नाही. माझा नेहमी निर्णय चुकतो. ना आता मी आहे दादरमध्ये. इथे जस्ट माझ्या पाठीमागे एक रुबी नावाचं ऑफिस आहे दादरमध्ये. दादर माहीमच्या रूटला राईट साईडला स्टेशन आहे आणि लेफ्ट साईडला तो हे आहे ऑफिस आहे. तर विक्रोळीवरून कस्टमरला तिथे ड्रॉप केलं आणि आतापर्यंत 2084 रुपयाचं काम झालं आहे. शेवटची ट्रिपचा फेअर भेटला 17 किलोमीटरचे 306 रुपये. आणि आता माझ्या गाडीमध्ये CNG 1 पॉईंटच आहे. तर मी जास्त रिस्क न घेता आता CNG टाकायच्या नियोजनामध्ये आहे. तर CNG टाकायचा कुठून बघू आता कसं काय ते. सगळ्यात पहिले ट्रॅफिकवाल्या एरियामधून बाहेर निघूया, कारण ऑफिस असल्या कारणाने आहे ना इथं खूप जास्त ट्रॅफिक होते. वेळ होते 1:45. गाडीमध्ये CNG टाकून घेतला आहे आणि CNG टाकल्यावरती बघा कसं 1 पॉईंटवरती येतो. मला मुंबईच्या CNG पंपावरती भरोसाच नाही आहे. आता मी जो CNG भरला आहे तो सायन्स सर्कलला भरला आहे. काय यांच्या प्रेशरमध्ये लफडा आहे का काय आहे काय समजत नाही. साऊथ बॉम्बेची ट्रिप लागते पण मी उचलत नाही आहे. 2404 रुपयाचं काम झालं आहे आणि शेवटची ट्रिप कंप्लीट केली आता जस्ट इथे अंधेरीमध्ये. कस्टमरचा जो घर आहे कावासाकी ZX10R BMW 7 काय कुठली होती 710 का 720 आहे जे पण आहे 7 सिरीजची टॉप मॉडेल. मला नंतर माहिती पडलं की ते कस्टमर मराठी होते. मी हिंदीमध्ये बोलत होतो. राज नाव होतं त्यांचं. भाई खतरनाक. बसवाला पॉक 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 भाई डायरेक्ट घुसतात, थांबतच नाही. आता आहे ना मी अंधेरीमध्ये मित्रांनो, तर मला ना अंधेरीमधून आहे ना पटापट एक्झिट मारावं लागणार. पण मला थोडा चांगला रेट मी एक्सपेक्टेड करतोय. 3:05 झालेत. भेटेल का मला चांगला रेट माहिती नाही, पण बघूया. एकाच ॲपवरती सगळा धंदा चालू आहे आज. रॅपिडो चालू तर केला होता मागाशी तर खूप चांगल्या ट्रिप लागल्या होत्या मला. एक कारगाची ट्रिप होती सायन्स सर्कलवरून 14 रुपये पर किलोमीटरच्या रेटने 14.5 रुपये. पण ते मॅच एरर झालं, नाहीतर मी आतापर्यंत नवी मुंबईमध्ये असतो. असो ठीक आहे, जे होतं चांगल्यासाठीच होतो असा विचार करून आपण काम करूया. तो तिथं रिव्हर्स मारतोय. जोगेश्वरी ठीक आहे. इथून एक ट्रिप मी ॲक्सेप्ट केली आहे ठाण्याची. मल्टी स्टॉप आहे याच्यामध्ये. 27 किलोमीटरचे 410 420 समथिंग असं काहीतरी होतं. तर मी ॲक्सेप्ट केली की बाबा आपल्याला सगळ्यात पहिले अंधेरीमधून निघायचं आहे. बाबांनो शेवटची ट्रिप झाली कंप्लीट. 460 रुपये भेटले आणि 1 तासच लागला ट्रिप कंप्लीट करण्यासाठी. यस बरोबर 1 तास लागलं. 27 किलोमीटरचे 460, ते पण प्रीमियर कॅटेगरीमध्ये. तर जरा कॅल्क्युलेट करून बघूया की किती भेटले आपल्याला. 460 भागिले 27, 17 रुपये पर किलोमीटरचा रेट. ठीक आहे, चांगला आहे. इतका पण चांगला आणि इतका पण वाईट नाही आहे, मिडलमध्ये. तर या प्रकारे आपले 7 ट्रिप कंप्लीट झाल्यात. उबरमध्ये 2865 रुपयाचं काम झालं आहे. आणि गो होम टाकलं आहे मी पनवेलचा. ट्रिप भेटेल तर खूप चांगलं आहेत. 1 ते 19 मिनटं दाखवतो इथे 1 ते 17, इथे 1 ते 8, 1 ते 7. डिमांड इथे थोडा जास्त दिसतोय, पण ठीक आहे, वेट करून बघूया भेटते का आपल्या ट्रिप घरच्या साईडची. मी ज्या कस्टमरला ड्रॉप केलं लास्ट टाइम मी त्याच सोसायटीमध्ये आहे, म्हणजेच हिरानंदानी. आणि इथून आपल्याला तुर्भेची ट्रिप भेटली आहे. 400 रुपयेचा काहीतरी फेअर आहे.
आणि बिल्डिंगचं विंग आणि नाव पाठवलं चॅट सेक्शनमध्ये. मी मस्त बसून काहीतरी खात होतो, तेवढं ती ट्रिप लागली. पनवेलचं गो होम टाकलं आहे आणि तुर्बेची ट्रिप भेटली आहे, म्हणजे चांगलंच आहे. तर तुर्बेवरून फक्त आपल्याला पनवेलची ट्रिप भेटली ना तर मग काम 25. भावानो, ठाण्यामधून मी घेऊन आलो आहे कस्टमरला तुर्बे सेक्टर 23. पण हा तुर्बे नाही, मला जुईनगर वाटतोय. आय डोंट नो, काय माहिती कसं काय सीन आहे. फेअर जो दिला तो 497 रुपीजचा दिला. तर आता मी एरिया प्रेफरन्स टाकू शकतो इथे. आणि हा तुर्बे रेल्वे स्टेशन आहे लेफ्ट साईडला, आणि इथून मला कांबड्याची ट्रिप भेटली आहे. ॲक्च्युअलीमध्ये मी पाठीमागं होतो ब्रिजच्या थोडासा बॅक साईडला. तर मी जरा बघत होतो की 1 मिनिट, कस्टमरचा कॉल येतोय. कस्टमर कधी कधी स्वतःला खूप शाणे समजतात. वॉशरूमला थांबायचं आहे, फुल ट्रॅफिक आहे आणि मुदत पाणी आहे ना, काय बोलणार. भावानो, शेवटची ट्रिप झाली कंप्लीट. आपल्याला तुर्बेवरून पिकअप होतं आणि कामोठ्यामध्ये ड्रॉप होतं, पण ॲक्च्युअलमध्ये पिकअप लोकेशन चुकीची होती. तो एक रेड साईन होता की ती ट्रिप कॅन्सल करावी, कारण पुढे तुम्हाला सीन सांगतो, जे घडलं ते सांगतो तुम्हाला, जे पण काय ते. तिथून जवळपास 2.5-3 किलोमीटरच्या अंतरावरती त्यांचं ते चुकीचं लोकेशन होतं. तिथे मी गेलो. तुर्ब्याच्या पुढे आयकेआ लागतं. आयकेआच्या राईट साईडला तो ब्रिज करून मी ब्रिजच्या राईट साईडून टोयोटाच्या शोरूममध्ये जायचं होतं, शोरूमच्या इथे. तर तिथे कस्टमरला पिकअप केला आणि पिकअप केल्यानंतर ते कस्टमरकडे सामान होता, बाटली आणि त्याच्याकडे काहीतरी काठी टाईप काहीतरी होतं. धाड 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 आपटतात दरवाजाला. माझं तिथंच डोकं आऊट झालं. मी बोललो की झालं, आता काही खरं नाही. कस्टमर जेव्हा फोनवरती बोलत होते ना, तेव्हा एवढे जोरजोराने बोलत होते ना की अक्षरशः माझे कानाचे पडदे फाटले. मला असं वाटलं की आपल्या गाडीमध्ये अजून पण कोण माणसं आहेत, किंवा गाडीच्या बाहेर त्यांना काहीतरी ओरडून ओरडून सांगायचं आहे. पण पद्धत असे बोलायची की बाबा नॉर्मल बोल. अरे 15,000 रुपयाचा हप्ता आहे ना, तो नको भरू, 10,000चा भर. अरे तुझ्या आईच्या गावात, जरा हळू बोल, हळू बोल. एवढा राग आला होता ना मला, असं वाटलं की तिथंच त्याला हायवेवरती सोडून द्यावा. ठीक आहे, ते सगळं झालं. बेलापूरचा ब्रिज उतरला. बेलापूरच्या ब्रिजच्या नंतर थोडासा पुढे गेल्यावरती खारघरचा ब्रिज येणारच होता. तेवढ्यात मी राईट साईडच्या लेनमध्ये होतो. पूर्ण ट्रॅफिक होती लेफ्ट साईडपासून ते राईट साईडच्या, म्हणजे पूर्ण लेन भरले होते. 1 2 3 4 काय 5 लेन आहेत. ते 5 लेनचा रोड आहे, पूर्ण भरला. मी राईट साईडच्या एकदम पहिल्या लेनमध्ये होतो. मला बोलतात, भाई काय बोलले मला, हां बाळा नेहमी लक्षात ठेव. नाही नाही तसं नाही बोलला. कसं बोललं मी ते बोलले, नेहमी लक्षात ठेव, जेव्हा ट्रॉफिक असेल ना, ट्रॅफिक नाही, जेव्हा ट्रॉफिक असेल ना, तेव्हा तुझी गाडी आहे ना राईट साईडच्या लेनमध्ये नाही, लेफ्ट साईडच्या लेनमध्ये असली पाहिजे. मी त्यांना बोललो, अहो सर, लेफ्ट साईडच्या लेनमध्ये काय आणि राईट साईडच्या लेनमध्ये काय, दोन्ही पण लेनमध्ये ट्रॅफिकच आहेत. ब्रिजच्या खालून सुद्धा पण ट्रॅफिक आहे आणि ब्रिजच्या वरून सुद्धा पण ट्रॅफिक आहे. तर तुम्ही कुठूनही गेलात तरी तुम्हाला ट्रॅफिक भेटणारच आहेत, आणि ओव्हरऑल हे दोन्ही रस्ते एकाच ठिकाणी येतात. ते बोललेत की ठीक आहे. गप बसले 5-10 मिनटं. त्यानंतर गाडी साईडला घे ना. मी बोललो, का हो? अरे नाही, ते सुसूला आले. मीला इच्छा गावात. तुम्हाला पण माहिती आहे, जेव्हा ट्रॅफिकमध्ये तुम्ही ज्या असता, पूर्ण चिटकून गाड्या चालतात. मी पूर्ण राईट साईडच्या लेनमधून लेफ्ट साईडच्या लेनमध्ये त्यांना मी घेतली गाडी साईडला. नशिबाने ती साईडला जागा पण भेटली. आणि जेव्हा दरवाजा खोललात, अरे पाणी असेल ना तुझ्याकडे हात धुण्यासाठी? एवढेच कामं धंदे आहेत आम्हाला. कमी रेटनी गाडी चालवायची. आमचे तुमच्यासारखे विचित्र कस्टमर आमच्या गाडीमध्ये येऊन बसतात आणि बोलतात की पाणी असेल ना आमच्याकडे. म्हणजे हां ठीक आहे, पियाचं पाणी दिलं, शेवटी काय करणार. डिक्कीमध्ये पाण्याची बॉटल होती, पण ते ट्रॅफिकमध्ये तर कुठं काढणार, कारण खूप चिटकून गाड्या पण होत्या. दिलं पाणी, हे केलं. नंतर ते सगळं झाल्यानंतर, सगळा तो ट्रोमा सहन केल्यानंतर, जेव्हा मी त्यांच्या कस्टमरच्या लोकेशनवरती जेव्हा ड्रॉप केला, अरे फेअर तर 253 रुपये दाखवत होता, इथे तर 383 रुपये दाखवतोय. म्हणजे डबल फेअर गेला माझा. मी बोललो, मला जेवढं दाखवलंय ना मी त्याच तुम्हाला देतो. आणि मला स्टार्टिंगलाच बोलले होते की जे पण काय असेल ना ते मी तुला पे करेल, कारण पिकअप लोकेशन चुकीचं होतं म्हणून. ते तर गेलं तेल लावत. याला तर असा होता की भाई मी डबल पैसे गेले, तरी मी त्याला QR जो आहे ना तो उबरचा QR दिला.
तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्या डोक्यामध्ये जेव्हा घुसल्या ना, तर मला अक्षरशः बेकार वाटला. मी बोललो अरे काय चाललंय काय भाई, कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे लोक येतात. मी खरंच सांगतो, नवी मुंबईची जेव्हा कस्टमर मला जेव्हा असे भेटतात ना, मला डोक्यात बसतात. हे मुंबईचे कस्टमर बेटर आहेत, भले ते उबर गोची कॅटेगरी असली तरी ठीक आहे. हे तर गो सेडनची होती तरी पण ठीक आहे. मला येतो यार राग, म्हणजे किती माणसांनी सहन करावं यार, म्हणजे लिमिट असते. तुम्हाला फेअर 1 रुपया वाढला तरी तुम्ही बोलणार, तुम्हाला मध्येच हायवेवरती सुसू येते, पाण्याची बॉटल मागताय, हे ते, वरून तुम्हाला बोलायची पद्धत नाही, बसायची पद्धत नाही, ते सामान कुठला घेते ते धाड धाड त्या दरवाजाला आपटते, स्वतःची बापाचीच गाडी. एक काम करा, मला पण तुम्ही विकत घ्या, म्हणजे मी काय बोलणारच नाही. काय यार म्हणजे, चल यायला. वेळ होते 7:12 आणि जी गाडी चालली आहे ती 198 किलोमीटर गाडी चालली आहे. टोटल जी आजची अर्निंग आहे ती आहे 3,772 रुपये, सॉरी 3,752 रुपये. तर आपण कॅल्क्युलेट करूया. 3,752 मायनस 212 मायनस किती रुपयाचा CNG गेला असेल, काय होत आहे भाई, हां किती रुपयाचा CNG गेला असेल, 900 रुपयाचा CNG पकडू आपण. आपल्या हातामध्ये 2,640 रुपये राहिलेत आणि आज आपण घरी नाही गेलो आणि एकाच ॲपवरती काम केलं, तर त्याच्यामुळे मे बी ही अर्निंग असेल. पण लवकरात लवकर मला सेकंड ॲपवरती पण चालू करावं लागेल. रॅपिडो ट्राय केलं होताच पण सक्सेसफुल नाही झालं. तर अशा प्रकारे आजचा दिवस आपला गेला आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर. तुम्हाला पण असे कधी नमुने कस्टमर भेटतात का, मला कमेंट करून सांगा. बाय.